बरोबर हिशोब बरं. चला बसा पक्के बसा. चल खाऊ बरोबर बसा म्हणलं. साहेब जरा आरामात चालवा हो, आरामात चालवा जरा. असं कुठं सांगते ना आमचं इतकं आता मेहनत भरलं आता रस्त्यात सांडवते ना सर आता. आरामात घ्या ना आरामानं. फालतू भिनभिनी लावू नका म्हणलं. बरोबर चालवा तुम्ही. तुम्ही चालता का बा? तुम्ही चालवा बा म्हणलं. चुन खाऊ का ते म्हणलं पैसे घरीच आहे ना का बँकेत द्या लागते म्हणलं काढाले पैशाचं म्हणलं. कुठार पैसे पैसे करते बा कुठार भरायच्या वक्ती पैसे पैसे. अरे पैसे देतो ना बाबा नगदी आहे पैसे कॅश आहे घरी. काय लावलं मगापासून डिझेल आहे ना हो डिझेल आहे ना म्हणलं. काय सर्व्हिसिंग करायची ट्रॅक्टरची काय आवाज कसं करू राहिले ते पाहिजे बा रस्त्यानं. तेच म्हणलं आराम घ्या बा ट्रॅक्टर खरेदी दिसत नाही मला. अरे मला सारखं चालू आहे ट्रॅक्टर बंद झाला तुला काय झालं फालतू बदा डिझेल आहे का ढमका आहे का सगळं आहे बरोबर बोकडे बसा. थांबा ना ते आपली सायकल राहील ना मामा सायकल त्या कुठं राहिल्याच्या घरी राहू द्या ना आता कुठं हो 2 किलोमीटर पुढे आलो मला भाऊ राहू द्या भाऊ आता नंतर आता तुम्ही कसं काय बोलू राहील भाऊ. सायकल काय सस्ती नाही सायकल ते आबाजीची आहे ना माया ते. मग ओल्ड मॉडेल आहे भेटत नाही आता. तुम्हाला काय ते डबल आता चक्कर होते का आपली दुसरी ट्रिप नाही म्हणता ना. मग थांबा तुम्ही आता गडबड नका करू त्याला पाठवून देऊ द्या मला. ठसर करू राहिले तुम्ही चुट खाऊ काय इथे येऊन काय फरक आले दादा काय करता म्हणलं. ऐकू राहिलो राजा ते कुठार भरायच्या वक्ती ऐकलं आता काय तुमच्या सायकलला भुलते तुम्ही काय करणार रे. म्हणजे भुलते अरे कसं काय अरे गावात होती सायकल आपण रस्त्याने बाहेरून निघालो ना. मग सायकल तिथे ठेवलेली होती मग ती आणणे लागत का मग अण्णा मग मला काय करावं लागते आता मी ट्रॅक्टर थांबत नाही मी मला इकडे डबल नागरटे जायला लागते. मग एवढंच काम आहे का चालला मोठा तर भाच्याला पाठवून तिकडे पैदल आणि घेऊन ये सायकल. टकलं थांब जरासा अजून कुठार जाऊ दे तू गावाच्या बाहेर निघ जरासा. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही मी माझ्या भाच्याला पाठवून देतो इथून ती पैदल जाईन सायकल घेऊन चालला येईन झाला विषय संपला. काय भांडण काय करावं लागते मग भांडण काय करू राहिलं मी नाही करू राहिलं भांडण. मग तुम्ही आता ट्रॅक्टर थांबवून मी सायकल घेऊन येतो असं काय थांबत बसणार आहो का मी. काय उलचा आहे का केवढा आहे ट्रॅक्टर काय सस्ता आहे का कामं धंदे आहे मला 400 रुपये 500 रुपये घंटा चालते मला माय ना सांगू नका तुम्ही. हो ट्रॅक्टरवाल्याची गत माहिती आहे म्हणलं किस्तीच्या वक्ती पाय होते ना माहिती नाही का मला. मग ओढून नेते अर्ध्याचे ओढून नेलाय सांगू नको तू. अरे आम्ही भरो नाही ओढून नेऊ तुम्हाला काय करायला लागते हो. तुम्ही तुमचं काम करा मग ते तुमच्या भाच्याला उतर बरा सायकल घेऊन ये बरा. त्याला उतरले लवकर खाली ट्रॅक्टर सुरू करतो मी. उतरू राहिलो 2 मिनिट काय मग भाच्या तू उतर आणि ती सायकल घेऊन येते लक्ष्मण भाऊच्या घरापाशी येते आणि चाललाय तू सायकल मग आम्ही चाललो जातो पुढे मग आता ठीक आहे जाय मग जाय. साहेब आता सगळेच कामं कठीण आहे आता मेहनतचे काम आहे कास्तकार म्हणा ट्रॅक्टरवाले म्हणा सगळेच आपले कोणाचं काय सोपं आहे का. पण मला हे व्हिडिओ बरं नाही काय सोपं आहे बरं लई इमेज कोणती कोण राहून गुरुजी आणते बा सुट्टी नाही काही नाही कुठं जाणार नाही येणार नाही. तरी मला सहकार्य करा वाढवा आता हो कसं 4 लाख लोक आपलं चॅनल गेलं पाहिजे. एक स्टेटस आपल्या चॅनलला भेटला पाहिजे वराडी भाषेचा जिकडे तिकडे ढका आपला वाजला पाहिजे म्हणून म्हणतो 4 लाखापर्यंत सबस्क्रायबर होण्याकरता आपल्याला एकच करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. हो शेअर केल्याने आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोक सबस्क्रायबर करतील. एवढं सहकार्य करा धन्यवाद. पहा आता पुढचा व्हिडिओ. कुठाराचं नाही पण लाभलं तर शांतारा म्हणे एक टाली उरलेली मी घेतो म्हणे बाकी उरलं सुरलं तुम्ही घेऊन येता मग. तर मी काय म्हणतो शेंगा मग आता घेऊन येऊ आपण मारतीले मला ते ट्रॅक्टर घेऊन येऊ. मग श्रीरामचं झालं आता आणणं तर ते म्हणे मग ट्रॅक्टर कामाय घेऊन ये म्हणे. कसं करावं लागेल नाही का हो एरी पाण्याचा काही भरोसाच नाही का हो. मग आता हे आपल्याला पोते किती घेऊन जावं लागेल तेवढे पोते शिवसाव करून मग घेऊन या लागेल मग ते ट्रॅक्टरात मारतीच्या. आता हे राहिलेच गावातून गेलेच नाही का गावातून अरे गेलेच नाही गावात चुनखो भाऊ काय आहे तुमचं भाचे बाबा सायकल राहिली होती पुढे गेलो 2 किलोमीटर वापस आलो तिथून. मग काय करता आम्ही तर मग आता काय उद्या तिथे आली असती का आता ज्याला होतं काय बरं ठीक आहे काय हरकत नाही घेऊन जाते सायकल तिथे जाते चाबी तिकडे अटकलेली आहे ते द्या मग तेवढी चाबी देऊन द्या निघ तुम्ही हो काय करता आता देऊन द्या नाही म्हणलं भाऊ पाहिजे आता हे पोहोचले की द्यायला पैसे देऊन लवकर मोकळे करता म्हणला हो टाइमपास करू नका आहे ना मामा सांगा ट्रॅक्टर गेले कीच पैसे गेल्याबरोबर मामी म्हणे ना फोन केला ना आल्याबरोबर पैसे देते पैसे व्यवहार चांगला द्यायचा 6,000 माय 2,000 रुपये त्या ट्रॅक्टरवाल्याचे 1,000 रुपये त्या मजुरीवाल्याच्या 6 3 9,000 रुपये देऊन द्यायला होता भेटले समजा 9,000 नाही का पाहिजे ना आता तू पैसे कसे भेटते हो ना सांगतो मी सांगतो हो ठीक आहे मग द्या मला चाबी द्या जाऊ द्या मला. ऐकत नाही तुम्हाला काय माणसाराच्या पुढे गेलं ट्रॅक्टर ते मागा टाका लागते ना आपल्याला ते कुठार भितराच्या. अरे पुढे आहे तुमचं घर हो का घर आहे माहिती तुमचं आम्ही पाहायला ना घर तुमचं पुढे आहे ना तिकडे त्याच्या मग अरे घर पुढे आहे ना बा घरात कुठार नाही आला होता का मला तू इकडे माझ्या कटघर आहे ना इकडे मागे येऊ द्या आता तू हे कुठं नाही यायच्या मागे येऊ द्या आता जरासा. मग काय करायचं फालतू चालला आपलं ऐकायला तयार नाही. तुम्ही आधी सांगत राजा भरतीचा ट्रॅक्टर मागा घ्या अजून असं करा तसं करा आधी सांगत तुम्ही आता मागे घ्या का मग आता मागं म्हणजे आता घ्यास लागेल मागं आता मी काय करू दिले घ्या मागं हो चला मी सांगतो तसं येऊ द्या. अरे पासा तुम्ही बरं आहे बा चला लवकर आता चला कुठे दाखवते आता किती भया नाही आता तिथे उभं राहिले आता सांगा हायड्रोलिक टाली आता पलटवल्यावर याच्या अंगावर येईल काय कुठं अरे बाजूला चुरखाऊ बाजूला म्हणलं हे ट्राली आता पलटून राहिलं म्हणलं मी हायड्रोलिक टाली आहे पुराच्या पुरा बाल इथं उघडून देतो म्हणलं मी. अरे काय करू काय राहिले म्हणलं उघडू नका देऊ म्हणलं भाऊ इथं आता ढोरगिरी आल्यावर काय राहणार आहे इथं हे सगळं तुम्ही म्हणलं खाली घ्या इथून आपल्याला ते अंदर न्यायचं आहे म्हणलं कटघऱ्यात टाकून द्या अंदर
हो तशी बोली नव्हती म्हणलं. हो फक्त इथं आणून टाकून द्यायची होती, पैसे घेऊन निघायचं होतं आम्हाला. हो हे आता तुम्ही तर म्हणता इथं टाका तिथं टाका. हा ते बोली नाही म्हणलं. बोली म्हणजे मग काय रस्त्यात टाकून देता का? हा काही बी आपलं 6,000 रुपये दिले ना, फुकट नाही दिली काही. हा म्हणलं इथं अंदर न्याय लागते म्हणलं, याची अंदर टाका अंदर. राहिला एक एक अरे म्हणलं अंदर किती आम्ही नाही येत. इथं उमडून देतो. तुमचा भाता आला की तुम्ही दोघं जण देण्यात बसा दिवसभर. आम्हाला काय कामाला आहे का? राहू द्या म्हणलं, राहू द्या, नाही टाकत ना, राहू द्या. पैसे देत नाही, टाली तुमची वापस घेऊन जा. मग अरे म्हणजे काय काय लय झालं तुमचं राजे. उघडून देतो म्हणजे चाललो म्हणजे मी चाललो म्हणजे काय. मग आता काय तुम्ही आम्हाला सांगितलं का अंदर घरात न्याय लागते नेहमी? आम्ही ते येऊ नाही राहिलो. शिकू नको मला तू काय करायचं ते कुठं आहे की नाही अंदर न्या मुकडे. हो न्यायचं न्या, नसं न्यायचं तर सांगा. नाही नेलं काय करता भाऊ? काय काय करता काय काही नाही करत मी. काय करतो? हो घेऊन जा तुमचा ट्रॅक्टर घेऊन जा, ते टाली घेऊन जा, पैसे देत नाही मी. बस झाला विषय संपला. माय हो ना फालतू चक्कर झाली म्हणे मी माई. आता पैसे देत नाही म्हणजे आता एवढ्यासाठी आता जाऊ द्या म्हणलं. झिंबर भाऊ जाऊ द्या, जाऊ द्या तिकडे लिहून टाकू. हायच किती इच्छा इथेच आहे ना. आपण हे काय कसलं राहिलं हे. पण काय राजा तुम्ही राजा माणसा राजा सतावता मग तुम्ही ना. सतावता प्रश्न नाही ना. तुम्हाला माहित नाही ढोरं का आले ना आता 5 वाजता. काहीच नाही राहत. मग असं आहे ना भाऊ. आता पानं समजून घेत जराशे. घ्या तुम्ही अंदर टाकून घ्या. मी घरी होतो पुढ्या. या लवकर हे टाकून अंदर. यार काय करत आहे. हो या बरोबर ठीक आहे. हो बरं पैसे कसे काढून ठेवा. हो आम्ही आता अंदर टाकून देतो चालले येतो. तेच म्हणलं मी असं समजदार घेत जा ना भाऊ. कसे आता पैसे नाही देत म्हणलं की फरक करते. या आता पैसे तुम्ही बरोबर ठीक आहे. मग घ्या आता पद्धतशीर वाया नका जाऊ द्या. हो काय कसं असते ढोरा वस्त्राचा काम आहे राजा. क्या करून घ्या तेवढं. मी चाललो घरी. तुमचं झालं की घरी येऊन जा. हो बरोबर ठीक आहे. हो बाजूला तुम्ही आता करतोय बरोबर. चला मोठो काय म्हणलं ते तळवळ काढा ते. चला मी काय म्हणतो. हो पाहिजे मला आता भाता येऊनच राहिला. जवळपास आहे म्हणजे 2 किलोमीटर. तर आता चहा मांडून दे. मी निघतो म्हटलं. ते कुटार खाली करणं सुरू आहे आपल्या कोट्यात. मी तर आता येतील ते पैसे गिशाले. तर पैशाचं म्हणलं समजलं का तुम्हाला किती द्यायचे काय द्यायचे. सांगा मग तुम्ही म्हणसाल तेवढे 6,000 रुपये कुठार घेतलं. मग या बाकी ट्रॅक्टरवाले हे ते असेल ना. हो त्याची द्यायला काही. तर तेच म्हणलं पोट्टे आहे 4. हो निरा पैसेच करू राहिले ते बा त्याला 1,000 रुपये द्यावं लागते. 2,000 रुपये ट्रॅक्टरवाल्याला द्यावं लागते. तर हे बा खडकू देऊ नको द्यायला. हो खडकू देऊ नको. फक्त 6,000 रुपये ते कुटारायचे. हो बाकीचं मी सांभाळतो काय हो बरोबर करतो मी काय करायचं ते. फक्त द्यायला 6,000 द्यायचे. आणि मी चाललो तर वावरात थोड्या वेळ चहा घेतला की भाचा आला की आणि त्याला वावरात पाठवून देतो त्याला. मग आता कसं काय करता तुम्ही? मग ते म्हणजे पैसे तर जास्त लागेल ना. तर मी बरोबर 6,000 सलटवतो सगळं. हो सगळं बा मजूर गिजूर घरपोच तो 6,000 म्हटलं असं मी म्हणतो त्याला. हो बाकी ते 5 बस तिकडे कंदील बुड्यानं माणसं सांगेला. ट्रॅक्टर त्याने सांगेला. आपलं काही घेणं नाही. असं आहे का ते? बरं मी मग 6,000 देऊन देतो आले किती. हो काही हरकत नाही. मग मी मांडतो चहा आता. हो ठीक आहे. आवाज दिला रे झालं बरं कुठं टाकलं झालं बरं. हो पाहून घ्या बरं एक केमचं. पैसे देऊन द्या बरं. जाऊ द्या बरं आम्हाला. दिला ना आवाज दिला देऊन नाही राहिला कोणी. चुलको काका आहे का घरी? ओ काका झुंबर आवाज देत नाही ना मला माहिती आहे ते. जाऊ रे इकडे इकडे तू इकडे म्हणला इकडे. घर नाही वाटते बा आवाज दिला कोणीच आवाज देऊन राहिलं नाही ना. ते कसं आहे मला माहिती आहे लारे इथं काय फरक माहिती हे काही इथं दरवाजा बंदच असते यायचा. मागून असा रस्ता आहे सामटीतून. तिकडं अंगण आहे द्यायचं तर तिकून एक दरवाजा आहे. तिकडे असते ते जास्त करून. तर मी काय करतो आपण तिकडे जाऊ तिकून आणि यायला दोघा राहू दे इकून. भूषणले आपल्या चेतनले. नाही तर आपण जाऊ तिकून ते भस्कन निघा इकून. म्हणजे खूप रे बाई तसंच मला काहीतरी दिसून राहिले. ते हाय घरात असते. हो पण आपण तिकून घुसलो की ते तिकून माहिती इकून घुसलो की तिकून माहिती. हो असं आहे. मला तर वाटतं चाट वाटतं पैशाले. नाही चाट नाही पैसे घेते निघाच नाही तू सांगू राहिल मी. ते असंच करते बरे. पैसे घेतल्याशिवाय निघाच नाही रे. असं कसं काय पैसे. चला हो आपण तिकून जाऊ. दोघं जण इकून थांबतील. हो चला अरे चेत्या भूषण तुम्ही इथं थांबा बरोबर. लक्ष ठेवा आम्ही तिकून घुसलो की ते इकून येऊ शकते बरं. पयाच्या फेकीत असू शकते ते. चला आपण तिकडून. काका आहे का घरी? चुलको काका झालं म्हणलं कुठं टाकलं झालं म्हणलं आमचं. कुठं घरी आहे का नाही? कोण आहे म्हणलं? ते दरवाजा लोटून अंदर आहे म्हणलं. कोण आहे इथं? दरवाजा तोडता बाप्पा. 50 वर्षापासून आहे ना ते दरवाजा दच्चा तसा. काय तुमचं कोण आहे? नाही ते कुठं आणला मी रामपूरवरून. हो तर ते तुमच्या तिथं कोट्यातनी टाकून दिलं. आता काका म्हणे पैशाला घरी येऊन जाता म्हणे. तर म्हणून आलो होतो. तसं तुम्ही आहे का? बरं झालं ना ते कुठं टाकलं. त्याने सांगितलं मला पैसे द्यायचं. आता तुम्ही आतमध्ये या पैसे घेऊन घ्या. ते आता सध्या गेले वावरात. पाणी द्यायचं आहे म्हणे. आता भाता आला मग गेले ते चहा घेतला. या तुम्ही या आतमध्ये. चला ना चला लवकर पैसे द्या म्हणते. पैसे घेऊन जा म्हणते ना. मग अरे काका पैसे देत नाही का? बोलते का ते? मग चला पैसे द्याच लागणार त्याला. 7, 8, 9, 10, 11, 12, 12, 5, 60. 6,000 आहे इथं. 6,000 रुपये 6,000 आहेत नाही. मग 6,000 मी काय म्हणून राहिले म्हणलं. 6,000 रुपये सांगितले त्यानं. ते कुठार 6,000 घेतलं म्हणून फोन केला होता ना. मला भाव सांगितला होता ना 6,000 कुठार घेतलं म्हणे. तर मी तेवढे 6,000 रुपये दिले. ते तर कुठार झाले पण आमची मजुरीची आम्ही 4 जण आहो ना. कुठार भरला आम्ही तिथं. इथं आम्ही काढून दिलं. तर म्हणलं त्याचे आमचे 1,000 रुपये ना. आमचे ट्रॅक्टरचे आहे म्हणलं. ट्रॅक्टरचे 2,000 रुपये कबूल केले जाईल. 2,000 2,000 रुपये मला फोन नाही केला त्यानं. मला फोन केल्याशिवाय मी पैसे देत नाही. तर आता तुम्ही काय तुमचे किती 1,000 रुपये नाही यायचे ट्रॅक्टरवाले 2,000 रुपये. मग तेच राहिलो आमचे 3,000 रुपये बाकी आहे. हे तर आपल्या लक्षावर होत झाले कुठाराचे. ते नाही माहित बा मला काय. तर मग तुमचा हिशोब ते त्याला विचारा तुम्ही. वावरात गेले ते. आता फोन लावला असता पण फोन घरी आहे. आता तुम्ही आता वावरात जाता रस्त्यानं तुम्ही पाहिलं का? हो पाहिलं ना. हो मग आलो तो रट्टे द्यायला मारते सगळं. हो पाहिलं ना. हो आलो तर मग आम्ही.
वावरात जा तुम्ही वावरात जा आणि त्याला भेटा म्हणा तुमच्या पैशाचं काय काय नाही तर मला तर काही त्यांनी सांगितलं नाही. सांगत असतं दिले असते. पण काही सांगायचं राहिलंच नाही ना, म्हणजे आमचे पैसे आहेतच ना. आम्ही काय म्हणजे असं थोडीच आहे की 6,000 कुटाराचे आणि आमचे 3,000. 3 असो कधी 5 असो मला काही नाही करायला लागत ना. फक्त तुम्ही त्याला भेटा आणि त्याला मागा, मला काय मागता. मला फक्त 6,000 द्यायला सांगितलेलं आहे. 6,000 रुपये द्या म्हणून. मी दोन कसं काम झालं आता. मग आता कुठं जाऊ मग आता? वावरात जा ना वावरात. जाता जाता वावरात जा. तिथे रस्त्यात दिसतेच तुम्हाला तिथं आमचं ते कोटाची टाय मोटर रस्त्यावर आहे तिथं आहे जा. आणि हे नसते शेलपट झाले आता. मग इकडे जा तिकडे जा. हो ना, घोडी मेली वजन शिंगरू मेला येरदारी ना. ते लाऱ्या बरोबर आहे ना. काकाच लक्ष नसं आपलं ते दोघांचे सांगायचे पैसे ट्रॅक्टरचे मजुरीचे. तर म्हणलं आपण तिथं मागून घेऊ. हो चाल. काय माणसाला काम करू देता का नाही म्हणलं. पाईप टाकणं सुरू आहे राजा. काय तुमचं पैसे भेटले नाही का? घरी गेलं नाही का? म्हणजे आम्ही गेलतो ना घरी, पण 6,000 दिले ना. पण आमचे मजुरीचे राहिले 1,000 रुपये, याचे ट्रॅक्टरचे राहिले 2,000 रुपये. ते कोण देईन? ते कोण देईन म्हणजे? अरे ते कोणतं बाबा? अरे माझ्याकडे काय लावून राहिले ते? अरे बा 6,000 रुपयातनी घरपोच ट्रॅक्टर देतो म्हणा. ट्रॅक्टर मग कुटाराचं तुम्ही काय मला मागून राहिले मजुरी तुमचे ट्रॅक्टरचं भाडं. ते सगळं तिकडे आहे. त्या कंदील बुड्याला मागा ते. म्हणजे कसं काय म्हणलं महाबुड्याला कसे काय पैसे मागायचे? अरे म्हणलं 2,000 रुपये ट्रॅक्टरचे तुम्ही देतो म्हणलं ना, आणि 1,000 रुपये आमचे भरायचे. सांगा आता. अरे बा फोन लावा तुम्ही राजा, विचारा त्याला. म्या काय म्हणलं भरायची मी देतो म्हणून, ट्रॅक्टरची मी देतो म्हणून. 6,000 रुपयानी सगळं फायनल झालं ते. भरलेली ट्रॉली घरापर्यंत आणून द्यायचे 6,000 रुपये. बापरे, मग मग आमचं आम्ही कोणाला मागा मग पैसे? आमचे पैसे कुठे गेले मग? म्हणजे आता तुम्ही तुमचे पाहता. ते ज्यांना सांगता त्याला मागा. तुम्ही मला काय मागून राहिले? म्या आपण 6,000 रुपयात कबूल केलं होतं. 6,000 रुपये आपण दिले तुम्हाला. म्या घरीच ठेवले ते पैसे. तसं नसते ना भाऊ. 6,000 कुटाराचे आहे ते. तुमच्या लक्षात नाही येऊन राहिला ते. आमचे मजुरीचे अलग पैसे असते ते तुम्हालाच द्या लागते. 2,000 रुपये ट्रॅक्टरचे आहे. आम्हाला म्हणणं कधी लाभायची तुमच्याकडून घेऊन घ्या म्हणून ते. म्हणून तर मोठे आशे ना आलो आम्ही इकडे. बाबा अरे मग आणि म्हणत असतं ना पैसे कोण देते बा काय देते म्हणलंही नाही तुम्ही काहीच नाही. अरे बा मी समजून राहिलो पैसे त्याच्या इकडेच लागेल आहे म्हणून मी 6,000 रुपयात घेतली ट्रॉली. नाही तर मग मी काय घेत होते? 6,000 रुपयाचं नुसतं कुटार असतं मग तर लय माग पडलं ते. तुम्ही तर लस लावले म्हणा. हे बरोबर नाही तुमचं भाऊ. तुम्हाला द्या लागते पैसे. पैसे द्या तुम्ही. मला कोणत्या हिशोबाने मागता तुम्ही? तुम्ही ज्यांना सांगा त्याला मागा ना. मी आला का तुमच्याला सांगाले? तुम्ही त्याला फोन करा जे तुम्हाला भेटायला त्याला. कसं करा म्हणलं? हे तर रस्ता झाला आता. हे रुपये देत नाही आपल्याला. पण आता माय बुड्याच म्हणे किंवा पैसे तुम्ही मागून दिला म्हणजे असं म्हणे. आता आपल्याला काही असं म्हणलं नाही की आपल्याकडे आहे म्हणून का कोणाकडे आहे म्हणून. ते बा फोन कर बरं, फोन कर आता. ते आपलं लक्ष्मण फोन कर. हो बरं, हे पैसे देऊन नाही राहिले बरं. कसं काय कोणाकडे घ्यायचे बरं ते? लावतो थांबा. बोला तुम्ही. एक मिनिट बोला ते. आता मी आमचे पाईप येतो ते लावतो तोपर्यंत. करा तुमचं काय क्लिअर मॅटर ते. चला येतो आम्ही. बरं वावरात थांबा म्हणलं. कुठे जाऊ नका तुम्ही. हो ते आमचा हिशोब उद्या पुरा. उद्या ना रे बा, उद्या ना. मी थांबतो इथं. चल बोल, फोनवर बोलते काय बोल. मी बोलू लागतो जा. अरे बापरे काय लक्षण बोरायच्या. पोते अजून शिवले नाही का ते? शिवून घ्या ते पटकन. चला टाका लवकर लवकर. हो ना, दम नाही ना माणसाले. चालूच आहे ना. थांब जरा उतर जरा. पोचल्या पोट्टे. लाऱ्या होय बा. हॅलो. बोल लारा. लक्ष्मण भाऊ हे काय आम्हाला पैसे देऊन नाही राहिले हे? आमचे 1,000 रुपये मजुरीचे नाही ट्रॅक्टरचे नाही. फक्त 6,000 रुपये दिले बा. मग ते तर सामाय येणार बा कुटाराचे. अजून तुमचे मागून घ्या ना मजुरीचे ते ट्रॅक्टरचे. नाही म्हणते ते तेवढं तर आहे म्हणते सगळं. बोला हे संग. बोला बरं यायचं हे आपलं चुनखव. बोला पैसे नाही देऊ राहिला मध्ये. हॅलो. काय भाऊ म्हणजे कसं काय कुदाल तुम्ही? पैसे देऊन द्या द्यायचे. मग आता पैशाच बोललो. पैसे दिले द्यायले. 6,000 रुपये आपण जे बोललो होतो सौदा केला तुम्ही होते तर आपलं कसं ठरलं होतं 6,000 रुपये ट्रॅक्टर ट्रॉली भरून देतो बा. माणसं तुमचे हे ते आता सगळं तुमचंच. माणसं ट्रॅक्टर. अरे आम्ही काय म्हणतो माणसं ट्रॅक्टर. तुम्ही म्हणे ना माणसं नाही म्हणे ट्रॅक्टर नाही म्हणे बा. तुमच्या गावातलं पाहून द्या म्हणे. मग आम्ही पाहून दिलं ते. पाहून दिलं म्हणजे मग तेच ना. मग ते तुम्हालाच करावं लागते सगळं ते. ट्रॅक्टर माणसं घरापर्यंत याचे 6,000 रुपये म्हणलं मी टालीचे. असं पकडलं ना मी. असं करू राहिले तुम्ही? हे फक्त कुटाराचे पैसे आहे 6,000 रुपये. मजुरी आम्ही त्याचा उपकार म्हणून तुम्हाला पाहून दिले राजा मजूर. नसते पाहून दिले तर मग अरे बाबा मग तरी सांगत असतं ना भाऊ. काय आबाजी राजा तुम्ही सांगत नाही. आपला गैरसमज झाला आहे. आता मला वाटलं बा तुम्ही देता घ्यायचे पैसे. मग हे बा मग तुम्ही कुटारच घेतलं नसतं ना. एवढं मागाचं 4,000 रुपये ट्रॅक्टर लसलं घेतलं असतं. 2,000 रुपये मजुरी दिली असते. असं तसं नाही. तसं नाही ना. तसं नाही. तुम्ही त्याचे 3,000 रुपये देऊन द्या भाऊ. हो तसं सतावू नका लोकायले. हो आपल्याकडे पैसेच नाही ना. सौद्याप्रमाणे पैसे दिले आपण. आपलं काय चुकलं याच्यात नाही. 6,000 रुपये टाली घरपोच आणून द्या. बाकी पाच बसा तुम्ही तुमचं. अरे कसं काय करू राहिला तुम्ही? भाऊ हॅलो चुनखव भाऊ. नाही म्हणलं ना पैसे देतच नाही ना. काऊन की याच्यापेक्षा मला 6,000 रुपये मग हे मजुरी 9,000 पुरते का ते? राहू द्या म्हणलं. हे बा तुमचं कुटार राहिले म्हणा. भरा म्हणा वापस घेऊन जा म्हणा. असं नसते ना भाऊ. आता वापस म्हणजे काय कसे काय बोलू राहिले तुम्ही? मग आता तुम्ही ऐकूनच नाही राहिले. मी काय करणार? 6,000 रुपयाच्या वर मला पुरत नाही ते. घरपोच 6,000 असेल तर सांगा. नाही तर तुमचं कुटार आपल्या इथं आता आहे जसच्या तसंच आहे. घेऊन जा वापस. कसं करू राहिले तुम्ही? असं नका करू. असं नका करू राजा. पोट्यानं कामं केलं नाही एवढं घाम गायला राजा. तुम्ही असे करू राहिले. ते पाहा ते मी नाही देत मला पैसे. नाही तर कुटार घेऊन जा ना. आपण सरळ आपलं काही चुकलंच नाही ना. सरळ सांगू राहिलं ना. बरोबर ठीक आहे ना. ठीक आहे ठेवा फोन ठेवा रे बाबा. ठेवा जाऊ दे या म्हणजे तुम्ही वापस या. जाऊ दे पाहून घेऊ इथं आल्यावर काय तर. इथं आल्यावर म्हणजे आमचे पैसे लागत बा. सांगू राहिलो आमची मजुरीची लागत. तुम्ही मनात आहे त्याच्यात मी मनात म्हणजे अरे कसं काय? अरे हो ना पाहू ना. इथं आल्यावर पाहू आपण काय तर. तुम्ही घरी या जाऊ द्या तिकडे. पाहू आता काहीतरी करू.
शेवटी दाखवलंच ना रंग त्यानं वाटेच मध्ये काही ना काहीतरी कबाळा करतेच म्हणलं हे शेवटी आता केलाच त्यानं रंग दाखवला. हो ना सायकल कशी सायकल होती का नाही तेही निघले का ना हो कशी 1000-1500ची खपली असती ना घाटा वसूल झाला असता पण तेही निघले का ना महाविंद. आता काय खरा आता कसं करा आता लेखाचं काय झालं काय काय झालं म्हणलं चुनकून पैसे दिले का काय राजा हे ट्रॅक्टरचे पैसे मजुराचे पैसे आता म्हणते म्हणजे आमच्या जिकडे आहे म्हणते ती आता काय करा आता पोट्टे वापस येऊ राहिले काय करा नका घेऊ ना मी आहो ना कोण चुनखोच होय ना त्याला मारुती डॉनचं नाव कोण नाही सांगितलं मारुती डॉनला पाठवू का म्हणा मारुती बा जीव केवढा गोष्टी केवढ्या राहू दे जे आहे ते आहे फालतू भानगडीचे कामं नको बा कसं कुठं बसता अजून मारामारी आणि हिंदी मागच्यासारखं करू नका म्हणलं ते फालतूचं काय माणसा तुम्ही पैसे दे एकटा जाऊन काढ तुम्ही मग काय फक्त मला सांगा तुम्ही जाऊ का मारती राहू दे ना पहिले पाहिलं नव्हतं त्यानं गप्पल देत होती त्याला वाटलं लस मोठा आहे डॉनी मारती पण आता तू दिशा लाईन द्यायला माहिती आहे ना कसं आहे फालतू लेणे की देणे पडले का टंगळ म्हणून बसशील आमच्या राबती नाही राहू दे ना मारती हे मारा करूच नको 3000ची गोष्ट आहे फालतू भानगडीची कामं आल्यावर पाहू मी काहीतरी करू त्याच्यावर मार्ग काढू लागा जाऊ तिकडे तू राहू दे म्हणलं तू राहू दे अरे या हे तुम्ही का नाही लस बेकाळा बा जाऊ द्या मला काय करावं लागते गेले तर गेले तुमचे 3000 गेले बस झालं म्हणलं आता कसं कवटे झाले आता 2 घंटे आराम आता 3च्या नंतर डायरेक्ट आता खैस तयार करू तेच आहे ना कसे रवट नाही आपल्याला 1-2 दिवस अजून तर बराच बाकी आता एक करता नाही झाला तर नाही म्हणलं आपलं बबनराव काय ते याचं काय जमलं का नाही म्हणलं व्हिडिओ असेल का द्यायची चुनकवची लक्षाची तिथं काही विचारपूस नाही केली तुम्ही आपण कामातच गोंगा पाणी विचारायला पोट्टेले तुमच्या पोट्टेले म्हणा काय म्हणा काय पैसे गिसे दिले का म्हणा त्याने कुटाराची झाला का नाही सौदा घेऊ काय प्रकरण आहे म्हणा हो का नाही का हो सकाळी येणार होता ते आता काय झालं तर नाही का हो पाहतो बुडाला द्यायला पैसे तो बुडा सांगायला आला कधी बोले मग आता हे द्यायला तयार नाही लक्ष्मणराव द्यायला तयार नाही मग आता सांगितलं कोण तर बुड्यानं मग त्या घरी बसतो आम्ही भाई पैसे तर बुड्याला द्यायला लागतात मग काय मग आम्हाला तर बुड्याला सांगत ना मग आम्ही काय येत होतो असं थोडी असते काही मनात असतं म्हणजे हो काम तर आपण याचं केलं ना मग पैसे यायलाच मागा लागते नाही म्हणते ना हे म्हणजे 6000 घेतलं म्हणते तर मग आता कसं काय करावं आपण लक्ष्मणराव हात वर गेले तो बुडा म्हणते मी काय करू आल्यावर पाहू हॅलो बोला बाबा बोला काय म्हणता काही नाही भूषण काय म्हणते काय झालं मग ते आपलं लक्ष्मणचं निरोपी रे ते कुटार गिटार नेलं का नाही म्हणलं मग ते काय चुनखवचा सौदा झाला ना रात्री काय तर सौदान काय जागा आम्ही फसलो त्याच्या मग लक्ष्मण भाऊ बी निघाले ते चुनखाऊ बी म्हणते मी नाही देत पैसे मग दोघांचा सौदान आम्ही मेलो त्याच्या मग काय ते कुटार भरायचे पैसे 4 जणांचे 1000 रुपये देतो म्हणा आता कोणीच नाही देऊ राहिलं आणि जुंबर भाऊचे 2000 रुपये ट्रॅक्टरचे 6000 रुपये टालीन त्यानं घेतले आणि आता काही पुढचे देत नाही म्हणजे आमचे 3000 अरे बापरे सांगा आता मी गड्डा खोनला कोणाला माझ्याच पोट्ट पडलो अबे म्हणलं काय काय म्हणलं काय तुम्ही काय करून राहिले कुठं तुम्ही यायच्याच वारा चुनखोच्या वारा लस आलं त्यानं कुटार अंदर टाका रे असं करा रे तसं करा रे फुल टाली घेतली भरून 1:30 वाजे लोक आता शेवटी आहे बा पैसे देऊन नाही राहिले ती आता काय करा म्हणजे मग काय बांगड्या घातल्या का म्हणून तुम्ही किती जण तुम्ही 5 जण इथं ट्रॅक्टर आहे सगळं आता निघालो होतो घराकडे आता काही इलाज नाही ना उचला ना काही तिथं किती 3000चं नुकसान आहे ना आपलं मग उचला ना 3000 उचला ना काही असेल तिथं तर जे असेल ते उचला नाही तर मग स्टार्टर पेटीतलं काही सामान काय जे सापडन ते उचला नाही ते कसं ते आहेत ना ते पाईप जोडून राहिलेत ना आत्ताच पाईप नेली इथं होते पाईप जोडणं सुरू आहे त्याचे आता ते इथंच आहेत ना वावरात पुन्हा मग ते गुतेला आहे तर गुतेलाच राहू देईन द्यायले ते तिकडे ते आथरत नेले तुम्ही उचलत ना तुमचे किती 3000 आहे ना 300 रुपये 10 पाईप उचला तुम्ही 10 पाईप ट्रॅक्टर टाका सटका तिथून तसं करावं लागेल नाही का झुमर भाऊ 10 पाईप उचला म्हणते आपले पैसे काढून घ्या म्हणते चला म्हणते बस बरोबर शिवलाल भाऊ सांगते तेच बरोबर आहे आता हो ये पाईप आथरायला आहे का हे उचलून घेऊ 10 पाईप त्याला जा म्हणा तिकडे करत ठीक आहे मग करतो मग ते बरोबर आम्ही हिशोबाशी म्हणा ठेवा फोन ठेवा तेच म्हणला उचला काही ना काही उचला पण तशी येऊन घरी नाही तर आले नाही चालते काही ना काहीतरी हपा म्हणला हात नाही सोडायचा आपला फुकटा जायगा काम केलं घाम गायला घ्या 3-4 वसूल झाले चालते काही उचला फावडं जे दिसन ते उचला ना तेच चालतो पाहतो ना आता काय जमते का नाही तर हो ठीक आहे ठेवा तुम्ही आता सचिन मोटर सुरू काही करते काय माहित मामा अरे मामा करा सुरू करा मोटर पाणी आलं नाही अजून नाही ना केली सुरू केली ना मोटर सुरू केली आलं असणार बा 2 मिनिटात पाणी तिथं नाही आलं ना इथं उभा ना मी आता पाणी नाही आलं ना आलं नाही पाणी आलं कसं काही आता पाईप लावले अबे पाईप लावले ना आपण सगळे आता तिथं आलं नाही म्हणतो पाणी काहीच नाही इकडे हवा नाही काहीच नाही ना पाईपातून आवाज नाही उराला काहीच नाही ना बोलतो तू काही नको पाय ना बरोबर पाय ना आलं असं ना इन 1 मिनिट पाय वाट पाय आला पाणी इतका टाइम लागत असते का 2 मिनिटात पाणी येते इथं हॅलो मामा आलं नाही पाणी अजून किती वाटतो आता पाणी येऊन नाही राहिलं ना मोटर सुरू आहे का नाही इथं सांग उभं पेटीपशी पाण्याचा आवाज येऊ राहिला इथून पाणी चाललं नाही इथून पाणी आलं नाही म्हणतं आला करता तुम्ही चला बरं ते मनात पाय फुटलं वाटते बहुते पाईप निसटला एखादा 100% हो इथं आलंच नाही पाणी बरोबर हे बरं तू पाय ते तिकून मी इकून येतो पायत कुठे निसटली वाटते बहुतेक ये तिकडून ये तू पायत मी येतो इकून हो बरोबर हो ठीक आहे इकडे पाईप कुठे आहे म्हणलं इकडून 5-7 पाईप काय बाईची इकडे गेली वाटते अरे मामा म्हणलं इकडे पाईप नाही पाईपच नाही तर पाणी कसं येईल मला काय होतेच तर म्हणलं तिथं पाणी सांडून राहिलं त्या पाईपातून पुढचे पाईप कुठे गेले मला काय कुठपर्यंत गेले बा किती गेले 8-10 गेले पाईप 8-10 पाईप दिसून नाही राहिले तिथून पासून आलो ना मी इथपर्यंत पाईपच नाही ना
अरे बापरे, नेले रे नेले, 10 पाईप नेले ते ना, 100% 10 पाईप. आपण बसलो का तिकडे पाईप आतरत आणि हे बसले उचलत. चला आता, गेले गेले ते गेले 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 तर कसं काय, ते मन लागत ना द्यायले, फोन लावून द्यायले. अरे आता कायचे देते, आता दणकी द्यायची होते. आपण जर तिथं आणायला गेलो तर आता आणि तर नेलेच शेवटी, मग ते नाही का 3000 नेलेच वसूल करून. तेच ना, ते वाटलंच तरी काही ना काही का थांबायला पुरलं असतं आपल्याला. मी आटलं जमलं का, चालले का बाबा पुट्टे. जाऊ दे काढू आपण हिशोब. अजून थांब ना, आता पेरणे पाणी व्हायचे सुरू. लागूनच्या वक्ती काढतो झटका याचा, थांब ना तू. झटका आपल्याला दिला झटका तिकडे, मग 4-5 हजार पाईप गेले ना आपले. चला आता चला, काय आता ते कसं काय करायचं पाहता ते. आता काय एखादा रबरी घेऊन आला 1000 रुपयाचा सस्ता मस्त. जाऊ दे आता, विषय क्लोज. उद्या नवीन विषय. चला घराकडे.